नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टच्या हेल्थ कट्टा या मालिकेत तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय आणि ब्रेस्ट कॅन्सरमुळे हजारो महिला मृत्युमुखी पडत आहेत आणि भारतात ब्रेस्ट कॅन्सर होणाऱ्या महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. तर हा आजार नेमका का होतो आणि हा आजार झालाय हे समजून घेण्यासाठी आपण नेमक्या काय टेस्ट करायला हव्यात किंवा आपल्या जीवनशैलीत आपण काय बदल करणं अपेक्षित आहे, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर व्यंकटेश जोशी. डॉक्टर, तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. डॉक्टर, मला सांगा की ब्रेस्ट कॅन्सरची जी समस्या आहे ती नेमकी काय आहे आणि भारतात गेल्या काही वर्षांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय, तर ते या स्थितीविषयी तुम्ही काय सांगाल? कॅन्सरचं प्रमाण तर खूपच मोठं आहे आणि कॅन्सर शब्द ऐकल्यानंतर सामान्य माणसाच्या छातीमध्ये धडकन शॉक बसतो. तर हा कॅन्सर हा आजार जेवढ्या कॅन्सरचं प्रमाण आहे त्याच्या जवळपास 28 ते 30% कॅन्सर हे ब्रेस्ट कॅन्सरमुळे रुग्ण आहेत आणि आज 14 ते 15% स्त्रिया ह्या ब्रेस्ट कॅन्सरमुळे सफर होत आहेत. पूर्वी एक एज नंतर एक ब्रेस्ट कॅन्सर व्हायचा. आज 25 रुग्णाची सुद्धा वयाची रुग्ण सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर आढळून येतं. त्यामुळे हा ब्रेस्ट कॅन्सर समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. हा समाजाच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जोपर्यंत आपण याला समजून घेऊ शकलो चांगल्या पद्धतीने, त्याच्यावर सहजपणे आपण मात करू शकतो. एखादी गोष्ट चांगली समजली तर त्याचा उपाय आपण करू शकतो, हा साधा नियम आहे. तर हा ब्रेस्ट कॅन्सर निर्माण का होतो हे एक महत्वाचं आहे. तर ब्रेस्ट कॅन्सर निर्माण होण्यासाठी कॅन्सर म्हणजे सगळ्या पेशींचा खेळ आहे. पेशी म्हणजे सेल असतात, एक शरीराचं मायक्रो युनिट आहे. अनेक कणांनी जसं एखादं मटकं बनतं तसंच अनेक पेशींनी आपलं शरीर बनतं. त्यामध्ये ब्रेस्ट मध्ये सुद्धा अनेक पेशी असतात. ज्यावेळेस त्या पेशीमध्ये ॲबनॉर्मल किंवा विकृत पेशी तयार होते त्याला आपण कॅन्सर म्हणतो. आणि त्या पेशीचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यावर कंट्रोल नसतो, ती झपाट्याने वाढत असतात. बाकीच्या पेशीवर मात्र बॉडीचं एक नियंत्रण असतं आणि त्या पेशी निर्माण होतात, आपलं काम करतात आणि नष्ट होतात. ही श्रृंखला चालू असते नॉर्मल प्रमाणे. पण विकृती ज्यावेळेस पेशी होतात, कॅन्सर सारखे आजार होतात, त्यावेळेस त्या पेशी नष्ट होत नाहीत आणि कॅन्सर होतो. आता हा ब्रेस्ट कॅन्सर का होतो याची अनेक कारण आहेत. पुरुषामध्ये पण हा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, पण स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. कारण शरीरामध्ये जे हार्मोन्सचे चेंजेस असतात स्त्रियांमध्ये वेगळे असतात, वेगळे हार्मोन्स असतात, वेगळी परिस्थिती असते. त्यामुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण पुरुषापेक्षा जास्त आहे. तर यामध्ये महत्वाचं कारण जे आता सामाजिक रचना जी बदलत चाललेली आहे, मुलींचं करिअर, लेट मॅरेज, एकच अपत्य, त्यामुळे ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण जे आहे खूप कमी होत चाललं आहे. आणि एकच अपत्य झाल्यानंतर सुद्धा मग त्याचा जॉब ते कॉम्प्रोमाइज करावं लागतं, त्यांना लिव्ह मिळत नाही. यामुळे महत्वाचं कारण एक आहे की ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण कमी होत चाललं आणि हे ब्रेस्ट फिडिंगचं प्रमाण कमी झाल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. केवळ ब्रेस्ट फिडिंग करण्याने कॅन्सर होत नाही असं नाही, पण ब्रेस्ट फिडिंग न केल्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक होते. कारण काय, ड्युरिंग ब्रेस्ट फिडिंग मध्ये ज्या पेशी डॅमेज झालेल्या असतात, ज्या बिघडलेल्या असतात, नादुरुस्त झालेल्या असतात, त्या आपोआप नष्ट होण्याचं काम होत असतं. त्यामुळे पेशीमध्ये रिज्युनेशन, नवीन निर्मिती होण्याचं काम, रिमॉडेलिंग ज्याला म्हणतो, ते काम ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस व्यवस्थित होतं.
आणि ते ब्रेस्ट फिडिंग न झाल्यामुळे तिथे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक होते. हे एक महत्वाचं कारण आहे. दुसरं अजून एक कारण महत्वाचं म्हणजे जे शरीरामध्ये स्त्रियांमध्ये दोन हार्मोन्स महत्वाचे असतात, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. ज्या स्त्रीमध्ये इस्ट्रोजन जास्त तयार होतं त्या स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका अधिक होतो. मग ज्या स्त्रीमध्ये वजन जास्त आहे, फॅट जास्त आहे, चरबी जास्त आहे, त्या स्त्रियांमध्ये हे इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि कॅन्सर होण्याची शक्यता अधिक निर्माण होते. ह्या स्थितीला समजा ब्रेस्ट फिडिंगही नाही, वजनही जास्त आहे आणि त्या स्त्रीमध्ये जर फॅमिली हिस्ट्री असेल, जेनेटिक हिस्ट्री असेल, अजून ते दुधात साखर टाकल्यासारखं होतं, आणखी ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अधिक वाढतं. हल्लीच्या सोसायटीमध्ये आणखी एक प्रमाण कॉमन होत चाललंय, विशिष्ट अर्बनायझेशन मध्ये तंबाखूचं सेवन आणि अल्कोहोलचं सेवन वाढत चाललेलं आहे. हायर क्लासमध्ये किंवा मिडल क्लासमध्ये सुद्धा आज अनेक स्त्रिया अल्कोहोलचं सेवन करतात, तंबाखूचं सेवन करतात, सिगारेट घेतात. आपण आज कुठेही वर्किंग प्लेस गेल्यानंतर एक तरी मुलगी सिगारेट घेतलेले चित्र दिसतं. खेड्यात तंबाखूचं सेवन करतात अनेक बायका. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता अधिक होते. ही 4 महत्वाची खूप कारणं आहेत. या 4 कारणाशिवाय बाकीचे मग गौण कारण आहेत. मग लॅक ऑफ एक्सरसाइज किंवा सेडेंटरी लाईफ, ऑफिस वर्क, एक किलोमीटर जाण्यासाठी सुद्धा आज गाडी आहे, रिक्षा आहे, वॉकिंग कमी झालेलं आहे. ही चित्र शहरातच नाही, ग्रामीण भागात पण असंच आहे. आज लोकांना चालण्याची सवयच मोडलेली आहे. 2 व्हीलर तर आहे, 4 व्हीलर तर आहे, त्यामुळे चालण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. ह्या अनेक कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे कारण तुम्ही सांगितले डॉक्टर, पण मग ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये म्हणून आपण जीवनशैलीत नेमके काय बदल करायला हवेत आणि ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करण्यासाठी म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारच्या टेस्ट आहेत त्याविषयी थोडक्यात सांगा. कारणं जी आहेत आता जी आपण सांगितलेली आहे ती पहिल्यांदा अवॉइड केली पाहिजे. म्हणजे स्मोकिंग करता कामा नये, अल्कोहोलचं सेवन कमी केलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे. दुसरं म्हणजे वजन वाढू देता कामा नये. वजन वाढण्यासाठी, कमी करण्यासाठी आपल्या ज्या जेवणाची जी पद्धत आहे ती फार महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थ आपल्याला खावासा वाटतो आणि तो खाल्लाही पाहिजे. तो एन्जॉय करण्याचा प्रत्येकाला अधिकार पण आहे. पण ते पदार्थ 3 वेळा खाल्ले पाहिजे. एक संध्याकाळी, सकाळी ब्रेकफास्ट मध्ये 8 वाजतील किंवा 8:30 वाजतील, 8 ते 9 मध्ये, 1 ते 2 मध्ये लंच आणि 7 ते 8 मध्ये डिनर. हे 3 मध्ये जे तुम्हाला खायचं ते जरी खाल्लं तरी चालेल. पण इंटरमिटंट स्नॅकिंग जर केली, मध्ये मध्ये जर खात राहिला तर ते इन्शुलिन स्पाइक होतं आणि इन्शुलिन स्पाइक झाल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होतं, मग डायबिटीस होतं आणि वजन वाढायला सुरुवात होते. अशी ती दुष्ट शृंखला. त्यामुळे पहिल्यांदा आहारावर नियंत्रण केलं पाहिजे. आहारामध्ये वेळेवर खाल्लं पाहिजे. एवढं जरी केलं तरी 50% आजार कमी होऊ शकतो, वजन वाढणार नाही. आणि वजन वाढलं नाही तर कॅन्सर होण्याची, ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आपोआप कमी होते. यानंतर मग दुसरं कारण आहे, जे काही खातो आपण त्यामध्ये मॅक्झिमम प्रोटीनचा आणि सलाडचा वापर केला पाहिजे, फायबरचा वापर केला पाहिजे. फायबर 2 मधून मिळतं, एक फ्रुट्स मधून मिळतं आणि एक सलाड मधून मिळतं. प्रोटीन, फ्रुट्स, सलाड याचं एक 50% कॉम्बिनेशन पाहिजे. मग भात, साखर, स्वीट, गूळ हे सगळे गोड पदार्थ जे आहेत त्याचं प्रमाण कमीत कमी ठेवलं पाहिजे. 20%, 25%, 30% ठीक आहे, पण प्रोटीन, फायबरचं प्रमाण जास्त पाहिजे. एवढे जरी छोटीशी मॅनेजमेंट जरी केली, आपल्या विशेषतः महाराष्ट्रीयनमध्ये तूप, भात आणि वरण हा अतिशय
बॅलन्सिंग डाएट आहे. त्यामध्ये वर्णामध्ये प्रोटीन जातं, कार्बोहायड्रेट जातात, पण पूर्वीचे भात जो होतो अनपॉलिश होता. आता पॉलिश असल्यामुळे तिथे त्याचं नुकसान होतं. आणि त्यासोबत गुड फॅट म्हणजे 1 चमचा जर तूप गेला, हा जो संमिश्र आहार आहे, संतुलित आहार आहे, हा अतिशय चांगला आहे त्या दृष्टीने. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जी सगळी माहिती सांगितली ती खूप उपयुक्त आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर विषयीची आणखी माहिती आपण पुढच्या भागांमध्येही जाणून घेणार आहोत, कारण ब्रेस्ट कॅन्सर हा तसा खूप मोठा विषय आणि त्याचे वेगवेगळे पैलू आहेत आणि लोकांच्या मनात या आजाराविषयी अनेक शंका आहेत. त्याच्यामुळे पुढच्या भागामध्ये आपण या आजाराविषयीची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्या मनात जर ब्रेस्ट कॅन्सर विषयीची कुठली शंका असेल किंवा तुम्हाला कुठला प्रश्न डॉक्टरांना विचारावं असं वाटत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.